साधारण एक 3-4 दिवसापासून मला कंटिन्युअस मेसेजेस येत आहेत टेलिग्रामवर की सर टेस्टमध्ये माझे मार्क्स वाढत नाही, सेकंड अटेम्प्ट आता काही दिवसांवरच आहे, मला माझं फेल्युअर हे ऑलमोस्ट सर्टन वाटायला लागले, पुढचं सगळं अंधकार आहे, आई वडिलांच्या प्रचंड अपेक्षा होत्या, फर्स्ट अटेम्प्टला मी पूर्ण नाही करू शकलो, बोर्डचा रिझल्ट मनाप्रमाणे येणे लागला आणि आता सेकंड अटेम्प्ट मध्ये तरी काहीतरी झालं पाहिजे होतं सर, पण त्याची जी पॉसिबिलिटी आहे ना ती आता संपताना दिसते. फिअर ऑफ फेल्युअर वन ऑफ द बिगेस्ट रिझन की जेव्हा आपण आपल्या ऑप्टिमम परफॉर्मन्सवर राहत नाही. हे नाही झालं तर काय, माझं सिलेक्शन नाही झालं तर काय, हे जे प्रेशर आहे ना ते एक्झाम मध्ये तुम्हाला परफॉर्म करू देणार नाही. म्हणून हा व्हिडिओ बनवलाय की त्याच्या रूटला जायची गरज आहे की खरंच फेल्युअर काय असतं. जे फेल्युअर तुम्ही समजता ते खरंच फेल्युअर आहे की काहीतरी वेगळं आहे. सगळ्यात पहिले फेल्युअरचे डेफिनेशन सिंपल आहे तुझ्यासाठी. मला माझं ड्रीम कॉलेज मिळालं, आय एम सक्सेसफुल, इफ नॉट आय एम फेल्युअर. मला सीईटीला या 99+ किंवा जो काही तुमचा टार्गेट असेल तो पर्सेंटाईल मिळाला, आय एम सक्सेसफुल ऑर फेल्युअर. ब्रांच चांगली मिळाली, सक्सेसफुल, नाही मिळाली, फेल्युअर. आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या, सक्सेसफुल नाही तर फेल्युअर. असा समाज चालतो. चांगली गोष्ट आहे, आपल्या आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणं चांगली गोष्ट आहे, आणि नाही झाल्या तर आपल्याला वाटतं ते फेल्युअर आहे. भारतीय समाजाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आपल्या इथे या गोष्टी खूप जास्त होतात की एखाद्या एक्सपिरियन्सला जेव्हा आपण एखादी गोष्ट आयुष्यात प्रयत्न करतो, इमानदारीने प्रयत्न करतो आणि तेव्हा त्याचा रिझल्ट येत नाही, तेव्हा त्या रिझल्टला एक लर्निंग एक्सपिरियन्स न घेता आपण त्याला फेल्युअर म्हणून त्या व्यक्तीला तिथेच फुल स्टॉप लावायचा प्रयत्न करतो. म्हणजे एक एक्झाम एखाद्या विद्यार्थ्यावर 16-17 वर्ष ज्याचं वय एवढं मोठं पूर्ण आयुष्य पडले ते ठप्पा लावणार आहे का त्याच्यावर की हा फेल्युअर आहे, आणि जो पास झाला त्याच्यावर सक्सेस लावणार आहे? दॅट इज नॉट द केस. फेल्युअर हे आउटकमवर नाही डिपेंड करत, फेल्युअर हे प्रोसेसवर डिपेंड करत. जर या एक्झामची तयारी करत असताना 2 वर्षात आपण कन्सिस्टन्सी ठेवली नसेल, आपण लेक्चर केले नाही, ठीक आहे, आपण व्यवस्थित नोट्स काढल्या नाही, आपण डेडिकेशन ठेवलं नाही, आपण पंक्च्युअल नव्हतो, या जर गोष्टी तुमच्यामध्ये नसतील, दॅट इज द फेल्युअर. ते फेल्युअर आहे, ना की कॉलेज मिळणं न मिळणं. होऊ शकतं कोणाला लकीली कॉलेज मिळालं, अशा पण केसेस होतात. डज दॅट मीन की ते सक्सेस गॅरंटीड आहे लॉंग टर्म मध्ये? बिलकुल नाही. तर प्रोसेसमध्ये जर फेल्युअर असेल तर तुम्हाला त्याच्यावर काम करायची गरज आहे. 17 वर्षाचा असताना तुम्ही असं समजू नका की फक्त एक एक्झाम क्रॅक नाही झाली म्हणून तुम्ही पाण्यात डुबला. तुमचं मला थिंकिंग माहिती, आय नो युअर थिंकिंग. तुम्हाला वाटतं की एक्झाम क्रॅक नाही झाली, चांगल्या कॉलेजमध्ये नाही जाणार, चांगल्या कॉलेजला चांगल्या कंपन्या येत नाही, झाला विषय संपला. असं नसतं. तुला कोणी सांगितलं की COEP VJTI चेच विद्यार्थी हायेस्ट पॅकेजला असतात? प्रोबॅबिलिटी जास्त आहे. मी म्हणेल येस, प्रोबॅबिलिटी जास्त आहे, पण याचा अर्थ असा होतो का की बाकीच्या कॉलेजेसमध्ये 16-17 वर्षाचे जे मुलं आहेत त्यांनी नाही केलं त्या वर्षी परफॉर्म तर त्यांचं प्लेसमेंट होत नाही, ते आयुष्यभर गरीबच राहतात, त्यांचे आई वडील दुखीच राहतात? बिलकुल नाहीये, बिलकुल नाहीये. आय हॅव मेनी एक्झाम्पल्स. कित्येक पेपरमध्ये तुम्ही वाचत असतात की कोल्हापूरमधून एखाद्या अनोळखी कॉलेज आहे जे तुम्ही ऐकलं पण नाही, पुण्यामधून असेल, ठीक आहे, किंवा छत्रपती संभाजीनगरवरून असेल, कुठून असेल, हायेस्ट पॅकेज मिळालेत मुलांना. अगदी गुगलनी वगैरे त्यांना हायर केलं आहे, ऍपलनी हायर केलं आहे, किंवा कुठे स्कॉलरशिप मिळाली आहे. सो असं काही फिक्स नाहीये. ते कधी होतं माहिती का? ते तेव्हा होतं जेव्हा ते विद्यार्थी इम्प्रुव्हाइज करतात, स्वतःमध्ये नवीन नवीन गोष्टी शिकतात, तरच ते होतं, अन्यथा ते होत नाही. बरं, असं काही आहे का की जे टॉप कंपनीचे CEOs ते सगळे IIT वाले असतात? बिलकुल नाही, बिलकुल नाही. पेटीएमचे CEO घ्या, HCL कंपनी आहे, HCL म्हणजे सर IT कंपनी आहे, त्याचे CEO घ्या. पर्सिस्टंट सोल्युशन्स आहे, ती पण IT कंपनी, मोठ्या मोठ्या IT कंपनीज आहेत, त्याचे CEO घ्या. कुठे IITian आहेत ते? नाहीये ना IITian. भरपूर मी तुम्हाला IAS IPS चे नावं सांगतो जे पुण्यामधून आहे. मंदार पत्की सर मागे पण सांगितलं होतं मी. AIR22 नाही IITian. COEP VJTI मधून नाहीयेत. नकुल देशमुख आमच्या म्हणजे काय म्हणतात माझ्या वडिलांचे विद्यार्थी, आणि डेफिनेटली मी त्यांना म्हणजे माझे सिनियर. नॉट फ्रॉम COEP, नॉट फ्रॉम VJTI, बट स्टील IPS. अन्सार शेख, तुम्ही नाव ऐकलं असाल. अन्सार शेख फर्ग्युसन कॉलेज मधून आहेत. ऍट द एज ऑफ 21 यंगेस्ट IAS ऑफिसर, वन ऑफ द. तो असं काही नसतं की एखादी गोष्ट जी आहे ना ती फायनल होऊन जाते आयुष्यात.
नाही पण सर एक गोष्ट सांगा, तुम्ही एक्झाम मध्ये तर आम्हाला मार्क्स कमी पडतील ना, मग पुढे काय? मग पुढे काय बेटा? बघ, कुठलंही काम करताना त्याचं फेल्युअरची प्रोबॅबिलिटी असतेच. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक डेटा सांगतो, लेट अस डायजेस्ट दिस डेटा. भारतामध्ये जे स्टार्टअप येतात, प्रत्येक 100 स्टार्टअप मधून 82 स्टार्टअप दरवर्षी फेल होतात. म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी किती आहे? 80 to 90% आहे, जवळजवळ 90% आहे. आणि जे 10 स्टार्टअप सक्सेसफुल झालेले आहेत ना, त्याच्यामधून पण 7-8 स्टार्टअप ऑलरेडी फेल झालेले असतात. म्हणजे फेल्युअर हा राजमार्ग आहे. फेल्युअर इज नॉट युअर लिमिटेशन, इट इज अ ब्युटिफुल लर्निंग एक्सपिरियन्स, जिथून तुम्हाला पुढे जाता येईल. कमी वयात, तुम्ही 16-17 वर्षाचा असताना जेव्हा तुम्हाला हे रिअलाइज होईल, जेव्हा पायाला ती ठेच लागेल ना, की यार नाही, डिसिप्लिन नाही राहिलं तर असं होतं, तेव्हा कुठून तुम्ही पेटून उठाल. सो लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. तुम्हाला नेहमी होप्स देत असतं लाईफ, नवीन नवीन एक्सपिरियन्सेस देत असतं, त्याच्यातून शिकायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे, किती पण मोठे चॅलेंजेस येऊ द्या. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, युलू नावाची एक कंपनी, युलू काय करते सर? इलेक्ट्रिक बाईक आहे. इलेक्ट्रिक बाईक ते झोमॅटो, ब्लिंकिट वगैरे जे डिलिव्हर करतात ना, तर त्यासाठी फास्ट डिलिव्हरी व्हावी म्हणून इलेक्ट्रिक बाईक डिझाईन केली 4 मित्रांनी. 3-4 मित्र होते. 2017ला त्यांनी स्टार्टअप फाउंड केला. सगळ्या ज्या गोष्टी करायच्या, टेक्निकल आहे, म्हणजे हायरिंग आहे, बँकेकडून लोन घेणं आहे, सगळं केलं. आणि 2020ला आला कोविड, त्यांची कंपनी डायरेक्ट बंद पडली. बंद म्हणजे काहीच नाही, कर्ज डोक्यावर, लोकांचे फोन यायला लागलेत की बाबा जिथून जिथून ऑर्डर्स त्यांनी दिल्या होत्या, ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजला ते इलेक्ट्रिकल बाईक डिझाईन करायला ज्या ऑर्डर्स होत्या त्या पण फुलफिल होत नव्हत्या. सगळीकडे गडबड. तरी त्या मुलांनी गिव्ह अप केलं नाही. नाउ दिस इज व्हॉट आय कॉल द सक्सेस अँड फेल्युअर मधला डिफरन्स. सक्सेस आणि फेल्युअर मधला जो सगळ्यात मोठा डिफरन्स आहे तो हा आहे, फेल्युअर इज नॉट इन आउटकम, इट इज इन प्रोसेस, इट इज इन माइंडसेट. की त्यांनी त्या लिमिटेशनला, त्यांना पण डिप्रेशन वाटलं, त्यांना डिमोटिवेशन वाटलं, त्यांच्या पण पालकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या भंग झाल्या असतील कुठे ना कुठे, की एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली, सगळं केलं, आणि ते पण कॉलेजच्या नंतर प्लेसमेंट घेऊ शकले असते ना, पण कॉलेजच्या नंतर त्यांनी ते केलं आणि अपयश आलं त्याच्यात. पण तरी त्यांनी तिथे हार न मानता स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केलं की चला आपण आपली ऍप लॉन्च करू. कारण डिजिटलचा जमाना होता, त्यांना कळालं की यार कोविडमध्ये लोक जर लॉकडाऊन मध्ये, तर आपण टेक्नॉलॉजीवर फोकस करू. मग हळूहळू त्यांनी प्रोग्रेस करत करत आज त्या कंपनीची व्हॅल्यू जवळजवळ 250 करोड आहे आणि पुढे पण अजून जाईलच ती. हा ऍटिट्यूड ठेवा. लाईफ मध्ये कधी पण फॉरवर्ड लुकिंग राहायला पाहिजे. टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्या डोळ्यात डोळे घालून आई वडिलांना म्हणा की ठीक आहे, यावेळेस मी तुमच्या अपेक्षेप्रमाणे प्रूव्ह करू शकलो नाही स्वतःला किंवा शकली नाही स्वतःला, पण मी अजून प्रयत्न करणार. तो कॉन्फिडन्स दाखवा, ते प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. पेन होणार आहे, आय नो पेन होईल. जर फेल्युअर झालं तर पेन होईल, पण दॅट पेन जर तुम्ही त्याला राईट डायरेक्शननी बघितलं ना, तर दॅट कॅन ऍक्ट ॲज अ फ्युएल फॉर युअर लॉंग टर्म सक्सेस. आणि ते खूप मोठं सक्सेस असतं, प्रचंड मोठं सक्सेस असतं. आत्ताच्या सक्सेस वरून कोणाला पण, आत्ता जर एखाद्या विद्यार्थ्याला COEP मिळालं, दॅट डझंट गॅरंटी ते आयुष्यभर सक्सेसफुल राहील म्हणून. तुम्हाला एक उदाहरण देतो, अजून एक उदाहरण देतो. याहू आणि गुगलचं एक क्लासिक एक्झाम्पल आहे. 1999ला याहू, गुगलचे जे फाउंडर्स आहेत लॅरी पेज, म्हणजे लॅरी पेज इज वन ऑफ द को फाउंडर, तर त्यांनी काय केलं की गुगल कंपनी, त्याला कळालं की यार हे सर्च इंजिन आहे ना तेवढं चांगलं वर्क करत नाहीये. याहू पीकवर होतं, आधी याहूच सगळं सर्च करायचे. आता तुम्ही जेनझी आहात, तुम्हाला माहिती नाही, तुमचा जन्म 2008-9चा आहे, ठीक आहे, याहू काय म्हणून, पण आधी ते सर्च इंजिन होतं. तर गुगलनी $1 मिलियन ऑफर केली की $1 मिलियन आम्ही हे सर्च इंजिन याहूला विकतो. याहू म्हणे $1 मिलियन एवढं कोण देणार आहे तुला, निघ म्हणे, काही गरज नाही. त्यांनी रिजेक्ट केलं. आज गुगलची जी व्हॅल्युएशन आहे ती $4.34 ट्रिलियन आहे. म्हणजे जर तुम्ही रेशो बघितला ना, जवळजवळ 40 लाख पट, 40 lakhs टाइम मोर दॅन याहू. याहू तर आज कुठे गिनतीत पण नाहीये. आज सगळीकडे गुगल आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये गुगल आहे, सर्च इंजिन मध्ये गुगल आहे, युट्यूब मध्ये गुगल आहे, एव्हरीवेअर देर इज गुगल. गुगल तर ड्रीम कंपनी आहे बऱ्याच जणांची. हे कसं पॉसिबल झालं? त्या ज्या रिजेक्शनला, ते जे रिजेक्शन होतं ना 1998, 1999ला, त्या रिजेक्शनला त्यांनी त्याच्यावर काम केलं. रडत नाही बसले की अरे माझं नाही होणार मग मी काय करू, नाही, त्याच्यावर काम केलं, टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट केलं, लोकांशी नेटवर्किंग केलं, प्रॉपर हार्डवर्क केलं, आणि आज ते आहे तिथे आहे. जर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला शिकावं लागेल, आणि शिकायचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे फेल्युअर. सो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर फेल्युअर.
आता मला सांगा, याच्यानंतर पण तुमच्या मनात शंका आहे का की सर मला कमी मार्क्स पडले तर काय? कमी मार्क्स पडो किंवा जास्त मार्क पडो, सक्सेस इज इन माइंडसेट, सक्सेस इज इन प्रोसेस, नॉट इन आउटकम. आज तुमच्या फेवर मध्ये आउटकम जरी आला चुकून, तरी तो लॉंग टर्म टिकणार नाही, बिलकुल टिकणार नाही. लॉंग टर्म मध्ये फक्त पक्के खिलाडी टिकतात. वशिला लावून टीम इंडियामध्ये जागा जरी मिळवली ना, तरी टिकणार नाही. कुठे पण काही पण करा तुम्ही, टिकणार नाही. देव जो आहे आपला, म्हणजे देव हे सगळं कोण बघतंय? हे सगळं कोण बघतंय? तर साक्षात भगवान श्रीकृष्ण बघतायत, किंवा ज्या पण देवावर तुमची श्रद्धा असेल ते बघतायत. तो त्यांनी सगळी सेटिंग लावून ठेवली आहे. त्यांना माहिती आहे की तुला कुठपर्यंत पुश करायचं. लहान लेकराला जेव्हा ते चालत नसतं तेव्हा चालायला देतात, किंवा ट्रेनिंग देतात त्याला, किंवा जेव्हा त्याला त्रास होत असतो तेव्हा सुद्धा पुढे करायला लावतात त्याचे पालक, फेस करायला लावतात गोष्टी. का करायला लावतात? कारण त्यांनी काहीतरी शिकावं. तर जे देव आहे ना, ते पण तेच करतोय तुझ्यासोबत. देवावर विश्वास ठेव, गोष्टी चांगल्या होतील. घाबरायची गरज नाहीये. बिलीव्ह इन प्रोसेस, गिव्ह युअर बेस्ट शॉट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा 12ला शिफ्ट असेल, 13ला असेल, कधी असेल, त्या शिफ्ट नंतर बाहेर येऊन जर तुम्हाला मार्क्स कमी पडले किंवा जास्त पडले, तरी पण जर तुम्ही जास्त पडले, जर तुम्ही ग्राउंडेड असाल की नाही मला अजून खूप पुढे जायचंय, हे तर काय, हे तर जाऊ द्या, ठीक आहे मार्क्स मिळाले, आणि जर कमी पडले तर तुम्ही मोटिवेटेड असाल, दॅट मीन्स यू हॅव अचीव्ड द सक्सेसचं सिक्रेट. आता तुम्हाला कोणी फेल्युअर मध्ये काहीच करू शकत नाही, कारण यश आणि अपयश याच्या पलीकडे गेला आहात तुम्ही. यू हॅव बिकम दॅट मशीन विच विल परफॉर्म इट्स प्रोसेस. आणि आज ना उद्या तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार. या जगात कुठलीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. कुठल्या क्षेत्रात मिळेल वी डोंट नो, बट यू विल गेट इट. हार्ड वर्क ऑलवेज विन्स इन द लॉंग टर्म. So have that positive mindset, have that fearless mindset. देवाचा आशीर्वाद घ्या, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या आणि फेस करा पेपर. ऑल द बेस्ट.